आज आपण दहीगाव या ठिकाणी कुणबी सेनेच्या कार्यकर्त्यांची प्रमुख बैठक आपण या ठिकाणी पार पाडली। त्याबद्दल आपली कुणबी संघटनात्मक भूमिका काय असेल? या बैठकीला प्रामुख्याने दोन्ही जिल्ह्यातल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना मी निमंत्रित केलं होतं। कुणबी सेनेला नुकतीच स्थापनेला 26 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आपल्याला माहित आहे की गेल्या 25-26 वर्षाच्या कालखंडामध्ये जमीन, पाणी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर कुणबी सेनेने भूमिपुत्रांची बाजू घेऊन, कष्टकऱ्यांची बाजू घेऊन, शेतकऱ्यांची बाजू घेऊन काम केलेलं। सध्या परिस्थिती अशी आहे की ह्या दोन्ही जिल्ह्यात, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये रोज नवीन धरणाची निर्मिती केली जाते, मात्र स्थानिक जनतेला त्याच्यातून डावललं जातं। दोन्ही जिल्ह्यात आज पाण्याचा प्रचंड मोठा दुर्भिक्ष आहे। त्याचबरोबर नुसतं पाण्याचं दुर्भिक्षच नाही तर ह्या भागातली जमीन जी बारमाही सिंचन व्यवस्थेखाली यायला पाहिजे होती ती आली नाही। वारंवार आम्ही तक्रारी केल्या। ह्या संबंधामध्ये शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्वपूर्ण विषयाकडे सरकारने दुर्लक्ष केलं। त्याचा परिणाम असा झाला की जवळजवळ ह्या भागातली 70% जमीन ही गरिबांची आज धनिकांच्या ताब्यात गेलेली आहे। मुंबईचं महत्व वाढतं दिवसेंदिवस, लगतच्या शहरांचं दिवसेंदिवस महत्व वाढतं। आजपर्यंत अनेक धरणांची निर्मिती करून आम्ही मुंबईला पोहोचण्याचं काम केलं, परंतु मुंबईला पोहोचण्याचं काम करणारा आज ह्या भागातला जो शेतकरी आहे किंवा कष्टकरी वर्ग आहे तोच जर पाण्यापासून वंचित राहत असेल तर हा विषय आमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे। शिवाय भावली धरणाच्या बाबतीमध्ये सरकारने जे काही आज इथे खेळखंडोबा करायला लावलेला आहे त्याच्यामध्ये भ्रष्ट कंत्राटदार, त्याच्यानंतर अधिकारी, भ्रष्ट अधिकारी आणि ह्या भागातल्या लोकप्रतिनिधींचं अक्षम्य दुर्लक्ष या गोष्टी कारणीभूत आहेत। ह्या विषयाच्या संबंधामध्ये लोकप्रतिनिधींनी, इथल्या लोकप्रतिनिधी म्हणजे कुठल्याही पक्षाचे राहू द्या, त्यांनी जर ह्या 15-20 दिवसामध्ये आक्रमक भूमिका घेऊन हा जो काही खेळ खंडोबा चाललेला आहे भावली धरणाच्या बाबतीत उठला। कारण परिस्थिती अशी आहे की मूळ 200 कोटी रुपयाचं हे धरण होतं, आता ते जवळजवळ 450 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे। त्या धरणाची जी मुदत दिली होती ती मुदतही संपलेली आहे। आधीच टाकी न बांधताना, कुठल्याही परमिशन न घेताना, परमिशन म्हणजे रेल्वेची परमिशन पाहिजे होती, वन खात्याची परमिशन पाहिजे होती, त्याच्यानंतर जलसंधारणाची परमिशन पाहिजे होती, अशा कुठल्याही परमिशन घेतलेल्या नाहीत। शिवाय त्या धरणामध्ये साठाच नाही तर पाणी येणार कुठून हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। आणि म्हणून ह्या विषयाच्या गंभीर विषयाच्या संबंधामध्ये सरकारला नोटीस देऊन मी 15 दिवसाचा उपोषणाला बसणार आहे 15 दिवसामध्ये। आणि जल जीवन मिशनला आम्ही नोटीस देणार आणि ह्या विषयामध्ये हजारो नागरिक त्यावेळेला पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी जमणार आहेत। त्याचवेळा मुंबई महानगरपालिकेचे जे प्रलंबित विषय आहेत त्या प्रलंबित विषयाच्या संबंधामध्ये देखील आम्ही काही मागण्या आमच्या सादर करणार आहोत। शिवाय भात उत्पादन हा व्यवसाय पूर्णपणे डबघाईला आलेला आहे। गेल्या 25 वर्षामध्ये खतांचे दर वाढले, बियाण्यांचे दर वाढले, अवजारांचे दर वाढले, मजुरीचे दर वाढले। हे मजुरीचे दर आता गगनाला भिडलेले आहेत आणि त्यामुळं घातलेला खर्च जो आहे तो उत्पादनाच्या रूपाने बाहेर येत नाही। शेतकऱ्याला शेती परवडत नाही ही स्थिती आहे। मात्र दुसरा व्यवसाय नसल्या कारणानं शेतकऱ्याला एकाच पिकावर अवलंबून राहतं आणि त्याचाही ज्या पद्धतीने आज क्रूर चेष्टा चालवलेली आहे। मार्च महिन्यामध्ये चालू वर्षी खरेदी सुरू केली, ऑक्टोबर महिन्यामध्ये जी खरेदी सुरू व्हायला पाहिजे होती ती मार्च महिन्यामध्ये सुरू केली आणि मधल्या काळामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांच्या दारामध्ये शेतकऱ्याला नाईलाजाने जावं लागलं। व्यापाऱ्यांनी त्यांची लूट केलेली आहे। अजूनही त्या भात विक्रीचे पैसे सरकारने पेमेंट केलेले नाही। सरकारची जर एवढी वाईट अवस्था असेल तर काय परिस्थिती आहे? म्हणजे ही बेबनशाही असा त्याचा अर्थ आहे आणि याच्यात लोकप्रतिनिधींचा किंवा राजकीय पक्ष कोणी भाग घेत नाहीत आणि म्हणून अशा संतापजनक परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची पाठराखण करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे आजच्या या बैठकीत। आजच्या बैठकीत आपण कुणबी सेनेच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करा? परिस्थिती अशी आहे की आता आम्ही 26व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे। कुणबी सेनेची आवश्यकता आहे कारण ह्या महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष ढेपाळलेले आहेत। सत्ताधारी पक्षाला शेतकऱ्यांची बाजू घ्यायला कुठल्याही पद्धतीचा त्यांना म्हणजे वेळ राहिलेला नाही, सत्तेमध्ये धुंद झालेले आहेत। अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांची पाठराखण जर करायची असेल तर शेतकऱ्यांची संघटना ही गावागावामध्ये भक्कमरित्या उभी राहिली पाहिजे ही आमची भावना आहे आणि हे काम कुणबी सेनेने सातत्याने केलेलं आहे आणि कुठल्याही एका जातीला त्याच्यामध्ये आम्ही हे ठेवलेलं नाही तर आम्ही सबंध बहुजन समाज वर्ग जो आहे किंवा 12 बलुतेदार आहेत ज्याने आम्हाला चांगलं योगदान आजपर्यंत दिलेलं आमच्या बांधणीमध्ये त्यांना देखील अधिकृतरित्या आम्ही सभासद करणार आहोत। हा आपला एक मोठा निर्णय आम्ही केलेला आहे।